पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांना भेटण्याचा आणि जिल्ह्यामध्ये येऊन काम करायला सुरुवात करण्याचा योग आला. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला माझ्या पक्षानं मुख्यमंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली. अशा जिल्ह्याची की ज्या जिल्ह्यामध्ये विठुरायाची नगरी आहे पंढरपूर आणि सिद्धेश्वराचं स्थान असणार आहे सोलापूर. या जिल्ह्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप महत्त्व असणारा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मला मिळाली. याबद्दल मी खास करून माझ्या पक्षाचं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आज आपल्या सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपण सगळेजण या ठिकाणी आला. औपचारिकता म्हणून आज जिल्हा समजून घ्यायचा, जिल्ह्यातल्या प्रश्न समजून घ्यायचा, जिल्ह्यातल्या अडचणी समजून घ्यायचा, जिल्ह्याने चांगलं केलेलं प्रशासन काम हे समजून घ्यायचा मी प्रयत्न केला. खूप काही डीप जाऊन आढावा अजून घेतला नाही. अजून खूप गोष्टी मला समजून घ्यायला लागतील. या भागाचे प्रश्न, या जिल्ह्याचे प्रश्न, शेती पाण्याचे प्रश्न, इथल्या MIDC संदर्भातले असणारे प्रश्न, इथल्या मायग्रेशनचा असलेला विषय, विकासाचा असलेला विषय, इथल्या विमानतळाचे असलेले विषय, या पंढरपूरच्या देवस्थानचे विकासाकडे संदर्भातले असलेले प्रश्न, या सोलापूर शहराच्या विकासासंदर्भातले असलेले प्रश्न, या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था, या जिल्ह्यातले अनेक प्रश्न असे आहेत की ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये 30 तारखेलाच मी पुन्हा 26ला तर येणारच आहे. 30 तारखेला पुन्हा लगेच आम्ही DPDCची बैठक पण आयोजित केलेली आहे. आणि त्यानंतर महानगरपालिका असेल, जिल्हा असेल, जिल्हा परिषद असेल, किंवा बाकी जिल्हा आरोग्य रुग्णालयापासून सगळ्याच संस्थांचा विभागनिहाय आढावा घेऊन चांगल्या कामाचा तर विषय राहीलच, पण ज्या अडचणी आहेत आणि जे शासनाच्या माध्यमातून आपण या आणखी सेवा चांगल्या देऊ शकतो, याही संदर्भात कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याचाही विचार आम्ही करू. खास करून या जिल्ह्यातले पाण्याचे जे प्रश्न आहेत, शेती पाण्याचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे, तो मार्गी लावण्यासाठी त्याच्यावरही खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे. ती आपल्याला या निमित्तानं पुढे घेऊन जायला लागेल. माझ्या जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी, लोकप्रतिनिधी, नेते आणि खास करून या जिल्ह्याचे सगळेच प्रशासनाचे घटक, कलेक्टर असतील, आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, सगळ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्याला अपेक्षित असणारं काम, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असणारं काम आम्हाला सगळ्यांना करायला लागेल. खास करून मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसाचा जो प्रोग्राम दिलेला आहे, तो प्रोग्राम पुढे घेऊन जाण्यासाठी खूप वेगानं काम करण्याची आवश्यकता आहे. काही नवीन सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या आवश्यक अशा सूचना आहेत. त्याही संदर्भात आपल्याला काम करायला लागेल. माझ्या दृष्टीनं आणखी एक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या इतिहासात कधी जेवढं लक्षांक आपल्याला कधी मिळालं नव्हतं, उद्दिष्ट आपल्याला मिळालं नव्हतं. 20 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट आपल्याला मिळालेलं आहे आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार 100 दिवसामध्ये 20 लाख घरांना मान्यता देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यासारखे अनेक असे प्रकल्प आहेत. ते प्रकल्प आपण आपल्याला पुढे घेऊन जायचे, असे प्रोग्राम जे आम्ही ठरवतोय ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची खूप मदत लागेल, आपल्या सगळ्यांचे खूप सहकार्य लागेल. पण एवढंच सांगेन की जी जबाबदारी आलेली आहे ती जबाबदारी इमानदारीनं, तेवढ्याच ताकदीनं पार पाडण्यासाठी जे शक्य आहे ते आम्ही करू. सुदैवानं काम करण्याची क्षमता असणारे सगळे अधिकारी माझ्यासोबत आहेत. एक डायनॅमिक यंग कलेक्टर आहे, आयुक्त आहेत, SP आहेत आणि मी स्वतः की मला 16-17 तास काम करायची सवय आहे. त्यामुळे काय अडचण येणार नाही. सगळीजण चांगलं काम करू.
आमचं म्हणणं होतं सोलापूरच्या स्थानिक पालकमंत्र्यांनी नेहमी भेटता येत नाही, नियमितपणे भेटता येत नाही. असे काही दिवस ठरवलेत का सोलापूरकरांसाठी की नियमितपणे महिन्यामध्ये या दिवसात येणार? मी आपल्याला तेही सांगेन, मी कुठल्या दिवशी येईन ते अगोदर कळव, म्हणजे 1 महिना अगोदर कळेल. मला पालकमंत्री होऊन 4-5 दिवसच झालेले आहेत. मला थोडंसं या सगळ्या गोष्टी संदर्भात थोडंसं प्लॅन करावं लागेल आणि जो प्लॅन आपल्यासमोर ठेवा तो एक्झिक्यूट करायला लागेल. त्यामुळं या सगळ्या गोष्टी सांगेन आणि तुम्हाला नियमित पालकमंत्र्यांना भेटता येईल, अडचण येणार नाही. आता आणि ज्या ठिकाणी नाही ना डीपीडीसीतून आपण प्लॅन करा, 100% ऑफिसच CCTV करून टाका. आपण प्लॅन करा, डीपीडीसीतून पैसे तरतूद करू, आपण 100% ऑफिसमध्ये CCTV बसवा आणि वायरचा बसवा. म्हणजे जिथं गरज आहे तिथं, जिथं गरज आहे तिथं, जिथं कॉमन माणसाला आपण भेटतो तिथं व्हायचा.